नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुरमुऱ्याची भेळ बनवणार आहे. त्यासाठी मी चिवडा घेतलेला आहे, डायरेक्ट बनवलेला चिवडा. त्याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे, शेव वगैरे सगळं. तर हा असा चिवडा बनवलेला आहे मी. आता आपण म्हणजे साध्या मुरमुऱ्याचा पण करतात, पण मी डायरेक्ट चिवडा घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कांदे टाकणार आहे. असं साहित्य बनवलेलं आहे मी. कांदे, टोमॅटो, बटाटे, कोथिंबीर, हळद आणि चटणी आणि मॅगी मसाला, थोडा लिंबू आणि दही थोडस 2-3 चमचे आणि हिरवी मिरची कट केली थोडीशी. एक एक पाऊन एक मिरची ती. आता आपण याच्यामध्ये या वस्तू टाकू. कांदा टाकून द्यायचा, बारीक कट करायचा, जितका बारीक होईल तेवढा बारीक करायचा. नंतर एक टमाटा टाकलाय मी. बटाटा, उकडलेला बटाटा टाकायचा, पण मी आज बटाट्याची भाजी केलेली होती म्हणून मी हे बटाट्याची भाजी घेतलेली आहे. अशी पण छान लागतं. नंतर कोथिंबीर भरपूर टाकून द्यायची. नंतर एवढं दही टाकून द्यायचं. कट केलेली मिरची एक पाऊन एक थोडी चटणी टाकून द्यायची. चिवड्यात टाकलेली आपण चटणी, त्यामुळे आपण थोडीशी कमीच टाकणार इथं. तरी अर्धा चमचा टाकली मी. नंतर थोडीशी हळद टाकायची. मॅगी मसाला टाकायचा, अर्धी पाऊण पुडी टाकली मी. तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही किती टाकायची. नंतर लिंबू टाकून द्यायचं. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. बटाटा असला तर टाकायचा, नाही टाकला तरी चालतं. अशी छान कालवून घ्यायची. तयार आहे आपली भेळ. यात थोडीशी बारीक साखर पण टाकली तर आणखी छान लागते ती, पण माझ्याने टाकायची राहून गेली, कारण की मी चिवड्यात पण थोडी साखर टाकलेली होती. तर अशा पद्धतीने आपली भेळ तयार आहे. सुंदर, टेस्टी, झटपट बनणारी भेळ. अशी वाटीत घ्यायची आणि मस्त भेळचा आस्वाद घ्यायचा. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झाला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.